दिनेश आवरे दादांची कमेंट अशी आहे की बाबा तू तुझं चॅनल डिलीट करून टाक. चॅनल डिलीट करा म्हणजे तुम्हाला कमेंट नाही येणार. मी का चॅनल डिलीट करू त्या भवानीसाठी? तिला मी ताई म्हणून पण मान सन्मानानं पण बोलून थकलोय मी. आणि तिचं ते काही बंद नाही आहे. तिचं ते घाण अश्लीलपणा, त्याचं ते काय जे काही बुद्धी आहे ना तिची एकदम खालच्या पातळीच्या, एकदम घाणेरडी. तिच्या त्या कमेंट करण्याच्यावरून, तिचे ते आय डीला डी पीमध्ये फोटो ठेवण्याच्यावरून मला एवढं समजून आलं आहे तिचे नुसता बुद्धी अशी घाणेरडी आहे, एकदम घाणेरडी. थर्ड क्लास बाई आहे का पुरुष आहे तुला सांगतोय मी समजावून आणखीन एकदा. मला तशा कमेंट नाही आल्या पाहिजे. तसल्या घाण अश्लील कमेंट करायचं नाही, समजलं काय? तू जो कोणी आहेस ना, तुझ्या रिअल आय डी नाही आहे रे. मला तुझ्या रिअल आय डीने येऊन मला बोल बरं तू. काय मी माझं चॅनल कशामुळं डिलीट करणार? मी माझ्या मेहनतीनं एवढं उभा केलेलं मी मग कशामुळं डिलीट करणार? कित्येक तर दिवस मला फक्त माझा कॉमेडीचा चॅनल आहे बरं काय, मी कॉमेडीच करत असतोय. हे काही दिवसापासून माझे भांडणाचे वगैरे व्हिडिओ ते टाकलेलं. आणि तुम्हाला एक सांगतो, ती कोणती एक ताई आहे, ते ताई मला काही तुझं नाव आठवत नाही आहे. तू जे कोणी आहेस ना, अजून तुझं कशाला बाई ते स्क्रीनशॉट मारून वरती तुझं लावलंय काय? मी कधी कोणाला फालतू स्क्रीनशॉट लावलाय काय? ती कमल ज्या वेळेस पण चांगलं बोलत होती तोवरपर्यंतच होते ना स्क्रीनशॉट. तिचं अश्लील बोलणं मी स्क्रीनशॉट काढून मांडतोय काय? लोकांसमोर मी मांडायलोय काय? तुला नेमकं माझं लेणं घेणं काय आलंय तुला? ताई आहेस तू, ताईच्या जाग्यानंच राहा. तुझा मी भाव आहे. तू भावाच्या आणि ताईच्या लिमिटमध्ये कसं वागायचं तसं वाग. तुला बघू वाटत नाही ना, सरळ मला ब्लॉक करून टाक. व्हिडिओला कमेंटच टाकतो, थंबनेलच टाकतो. आता तुझ्यासमोर काय, आणि तिचे का आता स्क्रीनशॉट टाकत नाही? तुझ्यासमोर मी काय एवढा नालायक माणूस नाही आहे माझ्या अख्ख्या बहिणींसमोर असे तिचे ते फालतूक बोलणं, फालतूक मेसेज त्याचे स्क्रीनशॉट काढून वरती लावायला. अरे बाबा तुम्हाला बघायचं नाही ना, सरळ ब्लॉक करा ना मला. कोण आहे ती? त्या ताईचं नाव मला आठवेना बरं का. सरळ म्हणते स्क्रीनशॉट लावणं ह्यो तर धंदा झालाय त्यांच्यासाठी. बाबा कल्याणला गेलतो ना मी, माझ्या ज्या पण ताईंच्या त्या दादांविषयी चांगल्या कमेंट असायच्या, किंवा बाबा त्यांनी काय त्यांचे प्रश्न असायचे त्यांची उत्तरं द्यायचो मी. आता त्या कमलीचा काही तसला घाण बोललेला पण दाखवू काय? तिनं चांगलं बोलली होती त्यावेळेस स्क्रीनशॉट मी सगळ्यासमोर मांडलाच होता. बघा मला लग्नासाठी तिनं प्रपोज केलाय म्हणून ते दाखवत होतो. आता ते घाल फोटो डीपीमध्ये ते विचित्र असतात तसले दाखवू काय? नाही तू सांगता येईल. तुझ्या लेकरांनाच जर तुझा मोबाईल घेतला, बाय चान्स माझा व्हिडिओ त्याच्यासमोर आला आणि त्यानं ते स्क्रीनशॉट पाहिलं, बाबा ते फोटो लावलेले, त्याचं ते घाणेरडं बोलणं, तुला चांगलं वाटेल तुझ्या लेकरांनी ते वाचलेलं? मी कधीच माझ्या कोणत्याच ताईंना, रोहिणी किनी ताईला विचारा, निमोताई ते नाव एक वेगळंच त्यांनी, म्हणजे जरासं अवघडच आहे. त्यांचं रिअल नाव वेगळंच आहे, परंतु त्यांचं चॅनलचं ते नाव. त्यांना विचारा, सुजाताताईंना विचारा, वैशालीताईंना विचारा, सुनंदाताईंना विचारा, किती तर ताई आहेत माझ्या, त्यांना विचारा बरं कधी घाण काही दिसलंय का? फोटो टाकते, स्क्रीनशॉट काढतो, थंबनेलला लावतो. थंबनेलला कधी मी शिव्या दिलेलं, कधी घाणेरडं बोलणं टाकलंय? तुला लयच माझी पंचायत पडली बघ ताई. तुला बघू वाटलं ना ताई तर बघ, नाहीतर तू सरळ माझा विषय खतम करून टाकत आहे. परंतु तुझी तशीच कमेंट मला आता डबल नाही आली पाहिजे. स्क्रीनशॉट काढतो आणि अजून हो खरं बोललं की कमेंट ज्या असतात ना, मग मी खरं बोलतोय म्हणून जर तुम्हाला झोंबलं, मग झोंबलं असेल, झोंबणारच, आणि ते झोंबलं आणि तुमची कमेंट आली, मग मी ओळखून जाणार की तुम्हाला झोंबलं आता मी बोललेलं. स्क्रीनशॉट कमेंटाच्या स्क्रीनशॉट काढतो, व्हिडिओ बनवतो.
आता का नाही बरं कमलीचा विषय, तिचे का बरं नाही येत असे स्क्रीनशॉट? तिनं घाणेरडं काय काय बोललेलं ते टाकू काय मी? आणि दादा मी काय पहिल्यांदा आपले दादांचं जे काय नाव घेतलं मी, त्या दादाने चॅनल डिलीट कर म्हटलेलं. दादा तुझं मला बिलकुल राग नाही आहे. तुझं म्हणतोय ना तू चॅनल डिलीट कर, मग नंतर तुला मेसेज येणारच नाही. पण दादा हे एवढं करण्यासाठी, एक एक सबस्क्रायबर जमा करण्यासाठी खूप काही करावं लागतं दादा. खूप मेहनतीनं तो कसं तर आपण जमा केलेला असतो. आणि सहजच मी याला डिलीट करून माझ्या कितीतरी आठवणी आहेत त्याच्यावरती. आज माझ्या लेकरांचं लहानपण पण कैद केलेलं आहे, त्यांचे वाढदिवस साजरे केलेले आहेत. मग ते सर्व काही व्हिडिओ आहेत, ते माझे कुठं मग ते मला मिळतील काय डबल बरं दादा? तुम्हीच सांगा. तुमच्यासारखे सर्व मला चांगले चांगले ताई दादा भेटलेले आहेत, ते नंतर मिळतील का? मग त्यामुळे चॅनल डिलीट करा हा शब्द बिलकुल वापरू नका. हात पाया पडून मी तुम्हाला सांगतोय, समजलं? आणि त्या ताई बघ, माझा जर राग आला असेल तर मला माफ कर बाई, मला काय माझ्याकडनं चुकलं असेल तर. पण मला एवढंच सांगायचं आहे की मी घाणेरडे चॅट, घाणेरडं काही बोलणं ते कसा स्क्रीनशॉट मारून कसा लावू? विचार करण्याची गोष्ट आहे. घाणेरडं मी काय म्हटलं की तिनं मला खूप घाणेरडं मेसेज पण करते आणि डी पीमध्ये फोटो खूप घाणेरडे काय काय लावते. मग तसले मी कसं दाखवू जगासमोर? सांगा सांगा. त्यामुळं मी अशी आशा करतो की ताई तुला समजलं असेल, परत कधी मला असा मेसेज नाही करणार.